जय जिजाऊ मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधी निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही ह्या शाह्या होत्या, आदिलशाही ह्या शाह्या होत्या. आणि शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस राज्य आलं, जे या शाह्यामध्ये काय व्हायचं की शेतकऱ्याला नाडलं जायचं, शेतकऱ्यावरती अन्याय व्हायचा, महिलांवरती अन्याय व्हायचा. त्या काळामध्ये व्हायचं. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही या काळामध्ये शेतकऱ्याने पिकवलेलं धान्य त्याचा शेतातून नेलं जायचं किंवा घरातून नेलं जायचं, त्याच्या घरी सरदार पाठवले जायचे, सैन्य पाठवलं जायचं आणि त्याच्या घराची धूळधाण केली जायची. ती परिस्थिती निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही होती त्यावेळेस होती, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य यायच्या आधी होती. पण आज हे मी का सांगतोय, ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण झालं, स्वराज्य आलं आणि शिवाजी महाराजांचं शासन शिवाजी महाराज करायला लागले, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका. जर शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात लावला, त्याच्या सैनिकाला सक्त आदेश द्यायचे. आणि शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला सुद्धा हात जर लावला तर त्याचे हात कलम केले जातील. हा आदेश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 450 वर्षापूर्वी दिला. आणि त्या मोगलशाहीमध्ये काय व्हायचं की शेतकऱ्याला नाडलं जायचं. आजची परिस्थिती सुद्धा तीच आहे. मी का सांगितलं हे, कारण मुळशीमध्ये 18 तारखेला 1:30 वाजताच्या सुमारास ज्या शेतकऱ्याच्या घरावरती JCPने शेतकऱ्याचं घर पाडण्यात आलं, त्याला कुठलीही नोटीस दिली नाही. त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा, तुम्हाला दिसल तो शेतकरी विनवणी करतोय, हात जोडतोय आणि तो सांगतोय की मी आता हे घर सोडून चाललोय. त्या शेतकऱ्याला कुठली नोटीस नाही आणि कुठला त्याच्या घराचा मोबदला सुद्धा दिला नाही. रिंग रोड साठी ती जागा ते सरकार घेऊ पाहत होतं आणि त्या जागेवरती त्यांनी JCP चालवली. तिथं प्रशासन 101 पोलीस, जसं काय हा शेतकरी आतंकवादी आहे अशी ट्रीटमेंट त्या शेतकऱ्याला दिली जात होती. त्या शेतकऱ्याची बायको रडते, त्या शेतकऱ्याचा मुलगा हात जोडतोय, त्या शेतकऱ्याची मुलगी रडते. ही भीषण परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. ही भीषण परिस्थिती जर आज महाराष्ट्रामध्ये असेल आणि देवेंद्र फडणवीस साहेब, आज तुम्ही जन आक्रोश मोर्चे काढता महिलांच्या सन्मानात, आज ती महिला रडते, त्या शेतकऱ्याची महिला रडते, त्या शेतकऱ्याची मुलगी रडते, न्याय मागते. त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? आणि शेतकऱ्याच्या त्या 15-20 गायी आज त्या गायी गुंढ्यावर आल्यात. जे शेतकरी विनवणी करतोय की माझ्या गायीचा पालन पोषण तुम्ही करा, माझ्या गायीची व्यवस्था तुम्ही करा, जोपर्यंत तुम्ही माझ्या गायीला निवारा तयार करत नाही, तो शेतकरी सांगतोय. आणि बघा मित्रांनो, अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे. या सरकारचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.